आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज जे झालं ते खरंच वाईट झालं. कुणी सूर्यवंशींच्या वर बोट दाखवावं ही आपली नामुष्की आहे. आणि म्हणूनच आम्ही आज एक निर्णय घेतलाय. निर्णय? भाऊजी, आम्ही कंपनीच्या कामाचा राजीनामा देणार. काकू? होय बाळा, आता तू आलायस, सुंदर बी मोठा झालाय. तुम्ही दोघं बी आता कळते हाय. आता तू सुंदरला ट्रेन कर आणि या कंपनीचा कारभार तुम्हा दोघांच्या खांद्यावर घ्या आणि मला रिकामं करा. या समध्यातून माझं मनच फार उडालंय बघ. हिला देव देत होती एकदम छप्पर फाडूनच. जे पाहिजे होतंच ते साकारत आहे. आता आपणच या कारभाराचे करते करविते होणार. आपल्या हातातच समती सत्ता येणार. आपणच राज सूर्यवंशी घराण्याचं. नो काकू, दिस इज नॉट फेअर. हा निर्णय अजिबात योग्य नाहीये. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, मी तुमची जागा घेऊच शकत नाही. काकू, तुम्ही कारभार सांभाळण्यासाठी जी काही मेहनत केली, जे काही कष्ट केले ते माहिती आहेत मला. काका गेल्यानंतर तुम्ही हा बिझनेस अतिशय खंबीरपणे सांभाळलाय आणि तुमच्या इतका समर्थपणे हा बिझनेस मी खरंच नाही सांभाळू शकत. आणि त्यातही मला अजून खूप शिकायचं आहे. सो काकू, आय एम सो सॉरी. आय कॅन्ट टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी. मला खरंच नाही जमणार आहे सगळं. इनफॅक्ट मला या सगळ्या कामाचा अनुभव पण नाहीये. अरे अश्विन, अरे वहिनी साहेब दमल्यात आता. आणि त्या एवढ्या विश्वासानं तुझ्या जबाबदारी देत आहेत तर घे की. अरे तुला काय मदत लागली तर मी आहे की तुझ्या मदतीला. डॅड, डोंट टेक इट इझी. खरंच हे वाटते तेवढं सोपं नाहीये. काकू, मी काय किंवा सुंदर काय, आम्हाला दोघांनाही या बिझनेसच्या कामाचा काहीही अनुभव नाहीये. आणि त्यातही मी इतके वर्ष युएसला होतो. सो या बिझनेसचे माझं तसंही काही कनेक्शन नाहीये. हा पण एक आहे, तुमच्या नंतर हा सगळा बिझनेस अक्षरा सक्षमरित्या सांभाळू शकतो. बिकॉज तिने तुमच्यासोबत काम केलं आणि तिला या सगळ्या बिझनेस मधले खास कळगे सगळे माहिती आहेत. शी इज परफेक्ट फॉर दिस. काकू, आय नो तुम्ही आता तिच्यावर रागावला, बट तिला डावलून आपला काही लॉस होईल असा कुठलाच निर्णय घेऊ नका. मॅडम, काकू, मला जे काही बोलायचं होतं ते मी सगळं बोल. येतो मी. अश्विन, अरे अश्विन, अश्विन थांब. अश्विन बघ, उगा येड्यागत वागू नकोस. अरे इतक्या वर्षांना ती संधी चालून आली आणि तू तिच्यावर पाणी फेरणार होय. लक्ष्मी सौतावून तुझ्या कपाळावर टियाल्यावर येते आणि तू निघाला तोंड डोळ्याला. डॅड, व्हॉट इज दिस? खूप बोलताय तुम्ही. ए डॅड, लिसन, मी जे वागतोय ना ते योग्यच आहे. त्या बिझनेसवर फक्त आणि फक्त वसुंधरा काकूंचाच हक्क आहे. हो, त्यांनी किती मोठ्या कष्टाने ही कंपनी उभी केली आहे आणि मी ती टेक ओव्हर नाही करू शकत. डॅड, बेटर हेच राहील, तुम्ही तुमची विचार करण्याची पद्धत बदला. अँड प्लीज मला नका फोर्स करू, कारण माझ्या मनाला जे पटेल तेच मी करतो. ए तू मला
मॅडम, ऑफिसच्या सगळ्या फाईल्स घेऊन आले. मॅक्सिमम ऑफिसची सगळी कामं संपलीत, अगदी किरकोळ बाकी आहेत. तीही आज पूर्ण करीन. आणि तुम्हाला जर काही कामं आठवली तर मला आजच सांगा. मी तीही सगळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. जितकं होईल तितकी सगळी कामं उरकून मी आणि शरू उद्या सकाळी इकडनं निघून जाऊ. मॅडम, मला माझी चूक समजलीये. भावनेच्या भरात छोट्या मालकांना मी खूप काही बोललीये. असं नव्हतं बोलायला पाहिजे. तुम्हालाही खूप दुखावलंय. त्यामुळे तुम्ही अजून काही बोलायच्या आधीच आम्ही इथून निघून जातो. तुम्ही माफ कराल ही अपेक्षा नाहीये, तरी मनापासून तुमची माफी मागते. अगं, तू काय माफी मागतेस? उलट मी तुझे आभार मानायला हवे. अक्षरा, अगं आज तुझ्यामुळे माझ्या सुंदरला जाणीव तरी झाली त्याच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांची. आता खाडकन जागा होईल बघतो. आजवर त्याला कुणीही जाणीवच करून दिली नव्हती. मी बी लाडाचं पोर म्हणून माझ्या मायेच्या पदराखाली घेतलं. पण आता त्याला कळलं की आपण बी काहीतरी करायला पाहिजे. हे असं नुसतं हिंडून उपयोगाचं नाही. कुणीतरी त्याला असं खडसावून सांगायला पाहिजेच होतं. मॅडम, हो ग, तुझ्या बोलण्यानं तो आता कसा बदलतोय बघ. हे एक तू दिलेलं चॅलेंज असं समजून मार्गाला लागेल बघतो. मला विश्वास आहे आता समद छान होईल. अश्विन आणि सुंदर मिळून बिझनेस सांभाळतील. आणि तू आहेसच की त्यांच्या मदतीला. माझी खात्री आहे शरूचा बी आवाज परत येईल. आता समद मार्गी लागल बघ. हे काय उलटच होऊन बसलंय. करायला गेले एक आणि झालं भलतच. सगळा प्लॅन उलटा माझ्यावरच घसरला. अरे सुंदर, कोण बी तुला काय बी बोलणार आणि तू ऐकून घे ना. अरे त्यांचं काय मनावर घ्यायचं एवढं. अरे सूर्यवंश होता पण, आणि त्यात तू तरी समध्यांचा मालक. अरे तुला काम करायची काय गरज आहे. पिढ्यान पिढ्या बसून खातील एवढं आहे आपल्याकडं. तू असं निवांत बसायचं आणि नुसती आरडारी सोडायच्या. त्याचं काय आहे बाच्चे? सीए साहेब तुम्ही? या वक्ताला तुम्ही इकडं? मला मॅडमनी बोलवलंय. वय मीच बोलवलंय यासनी. या बसा. मॅडम, ह्या तुम्ही मागवलेल्या फाईल्स. या फाईल मधली सगळी कामं मार्गी लागलेली आहेत. पण ही वर्धमानची फाईल, हे काम फक्त बाकी आहे. काका बघू जरा. काम झालं नाही म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का?
अरे जी मेन मोक्याची जागा आहे ना ती आपल्या हाती येत नाहीये, नाहीतर लई मोठं प्रोजेक्ट होईल इकडं. नाहीतर काय, त्या वादाच्या जागेभोवतीची समधी जागा आपण घेतली, पण तो मधला पट्टा अजून हातात आला नाही बघा आपल्या. त्यामुळे समज अडले. समधी गुंतवणूक धुळीला मिळाली. ताई, अगं आपण तर लय नुकसानीत आहे. मला वाटते जोपर्यंत आपण त्यांना हिसका दाखवत नाही ना आपला, तोपर्यंत सगळे लाईनीवर येणार नाही ते. तू म्हणतोयस ते खरं आहे यशवंत, पण तसं बी आपण जरी लिगली गेलो ना तरी आज ना उद्या ती जागा आपल्यालाच मिळणार. वय आपण तसंच करूया, नाहीतरी दुसरा काय पर्याय नाही आपल्याकडे. शे काका, मला त्या जागेबद्दल अजून थोडी माहिती द्या ना. म्हणजे ती जागा कोणाकडे आहे, त्या माणसाचं नाव काय आहे, त्याचं काय म्हणणं आहे, किंवा तो कुठं भेटेल वगैरे. हा, आई, म्या हे समज विचारू शकतो ना व? नाही म्हणजे तुमच्यामध्ये पडलं तर चालेल ना व? चालेल साहेब, याला जी काय माहिती हवी असेल ना ती द्या, सांगा याला. या साहेब. आई, तुझी काय हरकत नसेल तर म्या एकदा प्रयत्न करू. म्या ती जमीन मिळवून देतो बघ. आई, मला एक संधी दे की. मला विश्वास आहे म्या हे करू शकतो. आई, माझा विश्वास आहेच, पण त्या जोडीला तुझा आशीर्वाद आणि तुझा विश्वास असेल की नाही तर हे काम पुरं करायला मला बळ मिळेल बघ. काय, माझे आशीर्वाद कायमच तुझ्या सोबत आहे. चालेल, तू लक्ष घाल या प्रोजेक्ट मध्ये. हा आई, पाय पड. अरे अरे बाहेर या समजांनी गंमत सांगायची तुम्हाला. या लवकर या. सुंदर काम करणार म्हणतोय. जे आमासनी जमणं नाही ती योग करून दाखवणार आहे. अरे सुंदर, आमची काळ्याची पांढरी झाली केस. आयुष्य गेलं आमचं ही कामं करण्यात, आणि जी जमीन आमासनी काढता आली नाही ती जमीन सुंदर मिळून दाखवणार आहे. अहो बाच्चे, हे काय दूध पिण्या पोराचं काम आहे का? या कामाला लई डोसका लागते. हा, मग काय तर. हे बघ, उगाच नको ते डोसक्यात घेऊन ना काहीतरी वागायचं नाही. तू आपल्या घरात बस बाबा. आई, तू ह्यांचं काय बी ऐकू नकोस. तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मला एक संधी दे. आई, मी शपथ घेऊन सांगतो, 2 दिवसाच्या आत आहे ना त्या जमिनीची कागदपत्र तुझ्या हातावर आणून ठेवतो की नाही बघ. आणि असं जर नाही झालं ना तर मी आज स्वतःला तुझा मुलगा नाही म्हणून घेणार. वहिनी साहेब, हे बघा, तुम्ही उगा अशा बालीच फंदात पडू नका. काय, आपलं पोर, आपलं प्रेम या गोष्टी वेगळ्या आहेत, पण व्यवहारात अशी ही रिक्स घ्या ना ग. होय ताई, मी तुला सांगालोय का नाही. हे बघ,
पोराच्या प्रेमापोटी चुकीचा निर्णय घेऊ नकोस आमचा, ऐकतो. हा ह्याला ह्यातलं काय कळतं मला सांग. ताई, रम्या काय म्हणते? हातच्या काकणाला असं कशाला म्हणतो? एवढं तर द्या की त्याला एक संधी. हे उर्वशे, डोसकं फिरलं का तुझं? हा काय बोलाय रेस तू? त्याला ह्यातली काय अक्कल आहे का? अहो नसल त्याला अक्कल, पण तुम्ही समजांनी प्रयत्न करून बी काम झालं नाही ना व. असं ना तसं आपण तोट्यातच आहोत. त्यानं प्रयत्न करून काम झालं नाही तर काहीच नुकसान होणार नाही. पण हा, त्यानं प्रयत्न करून जर काम झालं तर फायदाच होईल, त्याचा बी आणि धंद्याचा बी. त्याचा फायदा? अगं हे सगळं कुणाचं आहे? त्याचंच आहे ना. अहो ती अक्षरात तर सुंदरला काय काय म्हणली, सुंदर जबाबदार नाही, कर्तबगार नाही म्हणून. पण तिच्या अशा म्हणण्याने सुंदर तसा होतो का? त्याची एवढी इच्छा आहे तर करू दे की त्याला. सुंदर, मी हाय तुझ्या पाठीशी. तू हे काम करणार आणि तू समजासनी करून दाखव. सुंदर, कुणी बी काय बी बोलू दे, माझा तुझ्यावर विश्वास आहे. अगं पण ताई, बास, यावर चर्चा नका. आमचा निर्णय झालाय. साहेब, याला जे काही डिटेल्स लागतील ते सांगा, आणि काही मदत लागली तर ती बी करा. हो मॅडम, आणि अजून काही इन्फॉर्मेशन काढायची असेल ना तीही काढून ठेवेन. सुंदर, एक गोष्ट ध्यानात ठेव. जग इकडचं तिकडे झालं ना तरी तुझी आई कायम तुझ्या पाठीशी आहे. तू पहिल्यांदाच काहीतरी कराय हातात घेतलंय, याचा मला लई आनंद आहे. समद काळजीपूर्वक कर. माझी खात्री आहे तुला यात यश नक्की मिळेल. आई, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल की नाही तर मी काय बी करू शकतो बघ. किती मोठी झालीस ग शरू. माझं मनही ओळखायला लागलीस. सगळा घोळून बसलाय ग. मी छोट्या मालकांना बोलल्यामुळे ते चिडतील, दुखावले जातील आणि हे मॅडमना सहन होणार नाही, त्यामुळे ते आपल्याला इथून हाकलून देतील असं वाटलं होतं मला. पण सगळं उलटच झालं अगं शरू. तुला माहिती मला मॅडम काय म्हणाल्या? जे झालं ते एका अर्थाने बरंच झालं. सुंदरला तू जे काही बोललीस त्यांनी तो स्वतःच्या पायावर उभा राहील आणि मग त्याला जबाबदारीची जाणीव होईल. आणि हे सगळं झालं की त्या माझं छोट्या मालकांशी लग्न लावून देतील.
आणि हे मला कधीच नको होतं शरू. आणि आता पुढ्यात हेच वाढवून ठेवलंय. काय काय बोलतीस तू? मला काहीच समजत नाहीये. मला एक सांग, तुला हे नको ते उद्योग करायला कोणी सांगितले होते? तूच काहीतरी विचित्र वागलीस, त्यामुळे तूच त्याची शिक्षा भोगतीस. शरू, मला काही सुचत नव्हतं, काहीच पर्याय दिसत नव्हता. आता तूच सांग, आपण काय करायचं? शरू, पण ह्यातून अश्विनच काहीतरी मार्ग काढू शकेल. मला त्याच्याशी बोललं पाहिजे.